टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद सांगली या ठिकाणी आज आपण फळ महोत्सवाचं आयोजन केलेलं होतं। दिनांक 23 फेब्रुवारीपासून तर 27 फेब्रुवारीपर्यंत सांगली जिल्ह्यामधील सर्व द्राक्ष उत्पादक असतील, फळ उत्पादक असतील, त्यांच्या मालाला रास्त भाव मिळावा, शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतनं आपण या ठिकाणी या फळ महोत्सवाचं आयोजन केलं होतं। त्या फळ महोत्सवाच्या निमित्ताने आपण अनेक विविध उपक्रमसुद्धा आयोजित केले। चित्रकला स्पर्धा असेल, त्याचबरोबर फळ पाककृती स्पर्धा आहे, त्याचबरोबर फळ सजावट स्पर्धा आहे, होम मिनिस्टर कार्यक्रम आहेत। अशा पद्धतीचे अनेक कार्यक्रम आपण घेतलेले होते। त्याचबरोबर युवकांना मार्गदर्शन मिळण्यासाठी प्रक्रिया उद्योगामध्ये युवक कसं करिअर करू शकतात याच्यासाठीचं सुद्धा आपण आज या ठिकाणी लेक्चर ठेवलेलं होतं। आणि या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून फळांच्या बद्दलचा जो गैरसमज आहे, शेतकऱ्यांच्या उत्पादित केलेल्या मालाचा तो दूर करणे आणि एक रास्त भावामध्ये चांगल्या पद्धतीचा माल त्या ठिकाणी ग्राहकांना, सांगलीकरांना उपलब्ध व्हावा। आज जर आपण या ठिकाणी बघितलं तर जवळजवळ 15 प्रकारची द्राक्षाची वाण वेगवेगळे या ठिकाणी आहेत। 13 प्रकारची फळपिकं या ठिकाणी विक्रीसाठी ठेवली गेलेली आहेत आणि पहिल्याच दिवशीचा रिस्पॉन्स एवढा चांगला मिळाला की जवळजवळ 5.25 लाख रुपयाचा त्या ठिकाणी मालाची विक्री, 4640 किलोग्रॅम एवढा माल या ठिकाणी विकला गेला। त्याशिवाय या ठिकाणी आपण जर बघितलं तर फळांपासून तयार केलेले विविध पदार्थ, ज्यूस असेल किंवा फळांपासून तयार केलेले जाम जेली असेल, स्ट्रॉबेरीपासून तयार केलेले वेगवेगळे पदार्थ असतील, हे सुद्धा या ठिकाणी विक्रीसाठी शेतकऱ्यांनी ठेवले। आणि एक चांगल्या पद्धतीचा उत्सव स्वरूपामध्ये या ठिकाणी आपण हा फळ विक्रीचा कार्यक्रम ठेवल्यामुळं, फळ प्रदर्शन आणि उत्सव या दोन्ही कार्यक्रमांचं आपण आयोजन केल्यामुळं शेतकऱ्यांना या ठिकाणी बाजारपेठेत जी काय एक चांगल्या पद्धतीची पत मिळायला पाहिजे, शेतकऱ्यांना एक चांगल्या पद्धतीचा सन्मान मिळाला पाहिजे, तो साध्य करण्याच्या उद्देशाने आपण आज ह्या ठिकाणी फळ महोत्सवाचं आयोजन केलेलं होतं आणि त्या फळ महोत्सवाला चांगल्या प्रकारे सर्व नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।